अति शहाणपण केलं की असं काहीतरी घडते. आज हे माझ्या बाबतीत घडले काय ते सांगते. कामावरून आले, हातपाय धुतलं आणि इथं डाळ घालायला घेतली. आज आहे होळी, त्यामुळे म्हटलं चला पटापट पुरणपोळीचा स्वयंपाक बनवूया. बाकीची पण कामं होती, कपडे वगैरे सुकत घालायची राहिलेली सकाळी, ती संध्याकाळी येऊन घातली. आणि आता इथं गूळ चिरायला घेतला. जेवण बघत बघत बाहेरची पण कामं होती, झाडू वगैरे मारायचा, पसारा उचलायचा, हे पण चालू होतं. आता इथं बाकीचं तर झालं होतं, डाळ पण इथं शिजवून ठेवलेली नितळायला. आता म्हटलं चहाचे टायमिंग झाले. चहाचं तर जसं कौतुक नाही, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे, पण जी लागलेली तलप असते ती काही जात नाही. तर गुळाचा चहा केला आणि त्याच्यात दूध ओतलं. दूध ओतल्यानंतर चहा फुटला. हे झालं माझं अतिशहाणपण. तेच जर मी गार दूध ओतलं असतं तर चहा फुटला नसता, हे नंतर लक्षात आलं माझ्या. जाऊ दे म्हटलं, चहा तर आता फुटलाय तो ओतून दिला. आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की भांडी जास्त पडतात, ती सगळी घासली. आता किती वेळ उभारून स्वयंपाक करणार म्हणून गॅस खाली घेतला आणि सगळ्या आता पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या तर झाल्या होत्या, भात आमटी हे सगळं झालं. राहिलं होतं फक्त भजी तळायचं, ते झालं. त्याच्यानंतर हातपाय धुतलं आणि थोडंसं आवरलं आणि देवाला नैवेद्य दाखवला. छानपैकी आता इथं ताट तयार करून घेतलं, कारण खाली जायचं होतं होळीसाठी. खाली गेल्यानंतर होळीचं इथं नैवेद्य वगैरे दाखवला. होळीमध्ये नारळ नैवेद्य अर्पण केला. होळीला 11 प्रदक्षिणा घातल्या. घरी आलो, छानपैकी असं जेवण केलं. आणि आज आहोनी हे आपल्या चेहऱ्यासाठी एक औषध बनवले. हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.